नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला सुकटची भजी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा सुकट घेतलेली आहे आणि साफ करून घेतलेली आहे। ह्यात काय खडे वगैरे असेल तर बघायचे पहिले, दुसरं काय असेल ना तर साफ करून घ्यायचे। ह्यांना काय करायचं, धुवून घ्यायचं। तर सुकट किती आहे ह्या वाटीच्या प्रमाणे सपाट वाटी घेतलेली आहे। कमी जास्त घेतली तरी चालेल। त्याला काय करणार आहे, मी स्वच्छ धुवून घेणार आहे 2-3 पाण्याने आणि नितळून पण घेणार आहे। 2-3 पाण्याने बघा मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि चाळणीमध्ये मी नितळून घेतलेली आहे। चाळणी तर धुवायची, कारण की काय जर रेती अजून असेल का नाही तर ते निघून जाते। त्यात टाकणार एक मीडियम आकाराचा बटाटा साल काढून असा खिसून घेतलेला आहे, त्याला पण मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आता ह्यात तुम्हाला जर बटाटा जर नसेल टाकायचं ना तर ह्याच्या अगोदर पण मी एकदा भजीची रेसिपी अपलोड केलेली आहे, ती पण करून बघा तुम्ही। मीडियम आकाराचे 2 कांदे घेतलेले आहेत बघा, असे बारीक कापून घेतलेले। त्याला उभा कांदा जरी कापला तरी पण चालेल। ह्याच्यामध्ये थोडंसं आलं, 2 पाकळ्या लसणाच्या आणि हिरवी मिरची आणि जिरं कुटून घेतलेलं आहे। तिखटाप्रमाणे घ्यायचं आणि हिरवी मिरची खात नसेल तर तुम्ही लाल मिरची पावडर जरी वापरली तरी पण चालू शकते। ह्यात टाकणार आहे मी कोथिंबीर, देठं पण घेतलेली आहेत। नुसती कोथिंबीर घेतली तर चालेल, पण कवळी जेवढी देठं होती ना ती पण मी कापून घेतलेली आहे। थोडंसं टाकणार आहे ओवा, तो पण मी हातावर चोळून वाटीत ठेवला होता। त्यात टाकायचं आपल्याला चवीप्रमाणे मीठ। थोडंसं ह्याला कमी मीठ टाकायचं, कारण जी सुकट असते ना ती खरट असते, धुतली तरी पण थोडी तरी असतेच ती। नुसते धने पावडर घेतलेले, छोटा 1 चमचा। हळद टाकायची, थोडीशी आपण टाकायची हिंग पावडर। ह्याच्यामध्ये सपाट वाटी मी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि 1 चमचा तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। थोडं तांदळाचं पीठ अजून जरी लागलं ना तरी पण आपण टाकू शकतो। आता हे आपण चांगलं मिक्स करून घेऊया। ह्यात पाण्याचा वापर बिलकुल करायचा नाही, कारण की आपली जी सुकट होती ती धुतलेली ओलसरच होती। कोथिंबीरीला पण थोडं तरी पाणी असतं, कारण धुवून घेतो आपण तिला। तर दाबून दाबून असं चांगलं मळून घेऊया आपण। थोडासुद्धा मी पाण्याचा वापर केलेला नाही आहे, मस्त असं बघा मी कालवून घेतलेलं आहे। तुम्हाला जर असं जर जास्त पीठ जरी ह्यातलं टाकायचं असेल ना तर थोडंसं जास्त जरी टाकलं तरी पीठ चालू शकते बरं का। आता आपण बनवायला घेऊया। तेल ठेवले बघा गरम करायला। तेल चांगलं गरम झालेलं आहे, त्यातलं आपल्याला 1 चमचा भरून तेल घ्यायचं आहे। तेल टाकून घेऊया। तुम्ही ह्याच्यामध्ये चिमूटभर सोडा जरी टाकला तरी चालेल आणि काहीच नाही टाकलं तरी पण चालेल। आता हे तेल आपण चांगलं मिक्स करून घेऊया। तेल मिक्स केल्यानंतर बघा चांगलं मी कालवून घेतलेलं आहे। ह्याच्यात तुम्हाला थोडंसं दिसत असेल बघा, कारण मी ह्याच्यामध्ये ना मिरच्या तळून घेतलेल्या आहेत पहिल्या। भजी सोडून घ्यायची, गोल भजी केली तरी चालतात, अशी वाकडे बिकडे केली तरी चालतात, छोटी छोटी जरी केली तरी पण चालते। तुम्हाला जसं आवडेल तसं करायचे। भजींच्या तर खूप रेसिपी मी अपलोड करत असते वेगवेगळ्या पद्धतीने। तुम्ही कधी मी म्हणजे अशी रेसिपी टाकलेली भजींची तुम्ही बनवली का? बनवली असली तर जरूर मला कमेंट करा आणि कशी बनली ती पण मला कमेंट करून सांगा। आणि ही भजी तर तुम्ही जरूर बनवा, खूप चविष्ट होतात। आता हे मी सोडून घेते। सोडून घेतलेले आहेत बघा, छोटे छोटे सोडली, मोठी जरी सोडली तरी पण चालू शकतात। आणि आपल्याला काय करायचं, गोल्डन कलरवर ह्याला चांगले फ्राय करून घ्यायचेत। मस्त लागतं हे बघा, दिसायला तर तुम्हाला एकदम कांद्या भजीसारखे कुरकुरीत एकदम। आणि ह्याला काय तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते, ह्याच्यामध्ये तुम्ही फक्त 3च चमचे, ह्या चमच्याच्या मापाने जर तांदळाचं पीठ टाकलं आणि 2 चमचे फक्त तुम्ही जर ह्याच्यामध्ये डाळीचं पीठ टाकलं तरी पण चालू शकते, छान होतात। तसे पण करून बघा। आम्ही काय करतो हमेशा काय काय असं वेगवेगळं, कोणी पाहुणं वगैरे आले तर करून देतो, तुम्ही पण एकदा करून बघा। आता हे मी फ्राय करून घेते। मस्त बघा कलर आलेला आहे आणि एकदम कुरकुरीत। अजून जरी थोडेसे गोल्डन कलर केला तरी पण चालू शकतं। आतपर्यंत खूप छान भाजले जातात। आणि दुसरी गोष्ट म्हणजे तेलकट बिलकुल होत नाही। तर मी कमी तेलकटच तुम्हाला गोष्टी दाखवते। असं फ्राय केल्यानं असं वाटेल की आपल्याला खूप तेलकट होतील, पण बिलकुल नाही। बघा तुमच्या समोर काढते, एकदम कोरडे कोरडे, आणि तुम्ही हे संध्याकाळपर्यंत ठेवू शकता। आता हे मी काढून घेते आणि तुम्हाला लगेच मी एक तोडून पण दाखवते। बघा किती छान झालेले आहेत। जरूर करा आणि खरंच रेसिपी माझी शेअर करत जा जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर। हे बघा आत एकदम जाळीदार नाही, आपण सोड्याचा काय सोडा टाकलेला वगैरे काय। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।